माता मारुतिर्नाम यस्य पिता माता राईर्नाम यस्य तन्नमामि किशनगिरी। चुरा चुरा कर माखन खाया गौलन का नंद कुमार कन्हैया। काय बराई दिखावत मोही जानत हो प्रभुपणा तेरा सबही। उपस्थित असणारे प्रभुप्रिय सज्जन आणि माता भगिनी, आज भगवान दत्तात्रयाच्या या पवित्र भूमीमध्ये आपलं सर्वांचं श्रद्धास्थान श्री समर्थ सद्गुरू किशनगिरी बाबा यांच्या तपोभूमीमध्ये बाबांनीच आपल्याला दाखवून दिला जो मार्ग आहे, मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत ते। ह्या दत्त जयंती महोत्सव बाबांनी एक 50-50 लोकांतच सुरू केला सुरुवातीला। तेव्हापासून आतापर्यंत पूर्वीचे आपले भक्तगण आज ते हयातीत नाहीत। त्यानंतर जी मंडळी सहभागी झालेली असतील ती सर्व, आणि आज तुमच्या आमच्यावर आपल्यावर हे दायित्व आलेलं आहे। त्या भगवान दत्त जयंती महोत्सवाच्या निमित्ताने आपण सर्व भक्तगण एकत्र जमलेले आहोत। आम्ही नेहमी सांगतो, एक 60-65 वर्षाच्या अगोदर इथं चोराला यायला भीती वाटत होती। या ठाला विठाला विषय चालू होता। 65 वर्षाच्या अगोदर इथं चोराला यायला भीती वाटत होती। आता मंत्री आमदार खासदार सगळे आहेत। आता आपले घुमरे साहेब माजी मंत्री आहेत आणि आता विद्यमान खासदार आहेत। केंद्र सरकारच्या कारभारामध्ये सध्या खासदार या रूपाने ते सहभागी झालेले आहेत। तेही इथं आलेले आहेत। तेव्हा हे जागा अशी जणू काही बाबा येण्याची वाट पाहत होती। कुठलंही काही जीवनात किंवा असं परिसरात घडायचं असलं तर त्याला काहीतरी मागचा पूर्वीचा इतिहासच लागत असतो। न जाणं इथं कुठेतरी कोणीतरी काहीतरी तपश्चर्या केलेलीच असेल, जरी चोराला यायला भीती वाटत नव्हती तरी। आणि मग त्या निमित्तानेच भगवंतांनी बाबांना जणू इथं पाठवलं आणि या सर्व भीतीदायक जागेचं सर्व नंदनवन त्यांनी केलं। 2 व्यक्ती असतात, ज्याच्याजवळ पैसा आहे तो जर रानावाना डोंगरात गेला, अगोदर आपल्याला जायला भीती वाटते तिथे, आणि त्यांचं सर्व काम झाल्यानंतर जर गेलं तर लक्षात येत नाही की हे कसा डोंगर कशा दऱ्या होत्या, कारण सगळं व्यवस्थित केलेलं असतं। मग धन ज्याच्याजवळ आहे, पैसा ज्याच्याजवळ आहे ते माणसं असे करतात। संत तर जिथे जातात तिथं अविचारी कुविचारी माणसं सद्गुणी करून ठेवतात। धनाचा फायदा आहे आणि सद्गुणाचाही फायदा आहे। धनाचा फायदा एकच आहे, ज्या करना वास वहाँ जहाँ पैसे की पैदास, जंगल में मंगल करे पैसा जिनके पास। ज्याच्याजवळ पैसा आहे तो रानावनात डोंगरात जिथं काही नाही तिथं ते निर्माण करत, आणि साधू संत महात्मे जिथं कोणाचा वारा लागत नाही, वाल्या कोणाचं जीवन बदललं असं कोणाला वाटत होतं का? पण महर्षी नारदाकडे वाल्या कुठे गेले नाही, नारदच तिकडे गेले आणि वाल्या कोणाचं वाल्मिक ऋषी बनवून टाकलं। ही जागा न जाणो काहीतरी कुठं अनेक
वर्षाच्या अगोदर इथं काहीतरी शुद्धही कामं झालेली असतील म्हणून हे सगळं एवढं निर्माण झालं. बाबांनी भगवान दत्तात्रयाची तपश्चर्या केली. आता रात्री स्वामीजीने सांगितलेलंच आहे, हिमालयात जाऊन तपश्चर्या करावी लागते आणि समाजात राहून तपश्चर्या होत असते. हिमालयात जाऊन तपश्चर्या केल्यानंतर जर संयम नसेल तर ते माकडाच्या मागं माणसं दगड घेऊन लागतात. पण संयम जर असेल तर समाजाचं सगळं सहन करून समाजाला दुरुस्त करून परिवर्तन घडवून आणण्याची ताकद संतांच्या मध्ये असते. मुलात नादे आमच्या माता भगिनी बसल्या, हे चांगले खेळते मुलं बोलते झाले की कोणी म्हणतं बाळू इकडे पिंटू इकडे. आता बाळू पिंटू गेला आता पिल्लू म्हणतात. आता पिल्लू एक कुत्रीचं पिल्लू म्हणत होतं. आता जसं जसं बदलत तसं बदलत राहत. बाळू पिंटू इकडे बोलावतात. पण तो बाळू पिंटू लहान असते तोपर्यंत आईलाच माहीत आहे किती त्याचे धसते खावं लागतं. त्याला नीटनेटके ठेवणं, व्यवस्थित ठेवणं, खाण्यापिण्याची काळजी करणं. आणि मग तो बाळू लोक म्हणतात या बाळासाहेब, चवदार नाही. हे आई झाल्याशिवाय कळणार नाही. तसं संत हे दुर्जन माणसाला, दुर्गुणी माणसाला खडाची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो किंवा जडो मैत्र जीवांच. माणसं संपवणं हे संतांचं काम नाही. राग आला तर देव माणसं शिल्लक ठेवत नाही. भक्ता राखे पायापाशी दुर्जनासे संहारी. संतांचं तसं नाही. भर सभेमध्ये शिशुपाळाने भगवंताला 100 शिव्या दिल्या. आत्याला वचन दिलं होतं मी 100 शिव्या सहन कर. महाभारतातला प्रसंग आपण ऐकतो नाही. पण 100च्या पुढे एक शिवी गेली. ती शेवटची शिवी अशी होती तरी म्हणलं उष्टा पात्रावर बसणारा. म्हणजे रुक्मिणी आईसाहेबाचा विवाह शिशुपाळाबरोबर लागायचा होता. आणि भगवान कृष्णाने रुक्मिणी मातेचं हरण केलं पत्रावरून. रुक्मिणी स्वयंवरमध्ये जे आलेलं आहे ही शिवी दिली. बऱ्याच वेळेस भांडणं झालं नाही की माणसं असं बहिणीवरून आईवरून शिव्या दिलं तर काहीच वाटत नाही. पण पत्नीहून शिव्या दिलं की बायाच वर करतो. मग हे शेवटची 101वी शिवी दिली तरी म्हणलं उष्ट्या पातळीवर बसणारा. भगवंताची तळपायची मस्तकाला गेली. सुदर्शन फिरवलं, काढलं बोटातलं आणि एका धड आणि शिर वेगळं करून टाकलं. भगवान सहन करतात पण आला टाईम तर मारूनही टाकतात. पण पदोपदी मारण्याचा विचार समाज ज्या संतांना करत असतो ते संत कधी कोणी संपाव असं म्हणत नाहीत. फक्त त्यांचा कुटीलपणा संपाव एवढाच ते प्रयत्न करतात. ठला विठाला बाबांच्या जीवनामध्ये बाबांनी सगळे अनुभवले. आपल्याला बरं वाटतं आता सगळं. किती किती कष्ट करत झाले असतील. एक तर बघा आता त्यावेळेस आदिवासी प्रसंग जीवनातला आणि त्यावेळची पाटीलशाही आहेच म्हणा अजूनही. अनेक प्रकारचा त्रास बाबांना याच्यातूनही सहन करावा लागला. पण बाबांनी कधीही कोणाबद्दल काही केलं नाही. व्हावे कल्याण सर्वांचे, दुःखी कोणी असू नये. अवघेची जन सुखी राहावे ते, अवघेची जन सुखी राहावे नये दुःखी कोणी एक असू नये दुःखी कोणी एक नये दुःखी कोणी एक अवघेची जन सुखी राहावीत, अवघेची जन
भीमसेन महाराजांनी बाबांचे बरेच चरित्र बसवलेलं आहे. ताल स्वर हे असलं म्हणजे सगळं गोडही वाटतं. आज आपण जर सगळं आपण हे नंदनवन पाहतो, पण त्यावेळेस हे खास खडके, इथे येण्याची भीती, रस्ते नाही, कुठले सोयी नाही, आणि एकटेच बाबा त्यावेळेस लढत होते. काठीमध्ये पिशवी घालायचे आणि इकडून तिकडे या गावान त्या गावान सगळे फिरत होते. तर आमच्या हारके थोडंच होते, बालदार चोपदार, आणि आले की मग माणसं हार घेऊन उभे राहत होते, असं काही नव्हतं. एक तर बाबा जायचे तर जाताना धामुरीला दिसायचे, जायचे गोदेगावला, रस्ता ओलांडून शेताने दुसरीकडे. एकदा आम्ही बाबाला विचारलं, बाबा असं नाही म्हणले, हुलकणी द्यावं लागते लोकांना. आता संतांची काय हुलकणी, आता माणसंच हुलकणी देतात. अरे राम राम. संत विचाराला, राष्ट्रहिताला, समाजाच्या कल्याणा कधी हुलकणी द्यायची नाही. म्हणजे दाखवायचं की करायचं असं करायचं नाही. म्हणून बाबा अशी हुलकावणी द्यायची, कळत नव्हतं कोणाला. बरं, ज्यांच्याकडे जायचे त्यांच्याकडे आता काय सांगावं, ते काय मोठे शेठ सावकाराचे घरं थोडंच होते. ह्याची मिस्त्री गोदेगावच्या ते पंढरीनाथ मिस्त्री आहे, मारुती सुतार. कधी गेलं की गिलासभर पीठ त्यांनी उसणं आणायचं. बाबा म्हणायचे, काय दादा तुमचं काम आहे, आम्ही आलं की कधी तुम्ही पीठ उसणं आणता. म्हणजे उसनवारीवर संसार चालवणारे माणसाकडे बाबांचा मुक्काम. हाताने भाकरी करायचे, कालवण करायचे, अति कष्टामध्ये. आणि इथलं आम्ही मागच्या वेळी बोललो, नेहमीच सांगतो, आम्ही आल्यानंतरही इथं बाबा बरेच दिवस थांबतच नव्हते. मग खूप विनंती करू मग थांबायला लागलं. पण येताना गुरुवारी यायचे तर भाकरी बरोबर आणायचे. आपला घाट वगैरे काही नव्हता त्यावेळेस. त्यांना त्या दरडीच्या कडेला जायचे, भला मोठा दगड पडलेला होता. त्या दगडाच्या आडुंगी जाऊन दगडाला पाठ लावून तिथं चटणी भाकरी खायचे आणि ओंजळीने पाणी प्यायचे. ध्येय एकच होतं की इथं भगवान दत्तात्रय विराजमान व्हावेत, सदैव समाजाचं कल्याण. जांभळं आलं तरी काही हरकत नाही, तरी कल्याण झालं पाहिजे. बरं, कीर्तनात नाही मोकळं जांभळं घ्यायचं तर काय मग ज्यांच्यात थोडंच घ्यायचं असतं. चांगलं आहे भाऊ, अरे बा मस्त आहे. त्याचं एक कारण रात्रभर जागर केलेला दिसतं. रात्रभर जागर सगळे सेवेकरी सेवा करत होते. तर हे सगळं बाबांचे कष्ट आहेत. वन फिरून कणकण झिजले दुःखी लोकांसाठी. आता नंतर स्वामी असे सर्व येत राहतील, पण इथं भगवंताला आरूढ होण्याकरता, इथं थांबण्याकरता आणि समाजाचं कल्याण करण्याकरता जे बाबांनी काम केलं ते मुख्य मेळ आहे. पुढे मेळ राहायचे ना खाड्याला, मध्ये एक लाकूड त्याला मेळ म्हणायचे. आता मेळ आणि खडण त्याचं काही संपूर्णच नाही. आणलं की ते हार्वेस्टरमध्ये टाकलं की चाललं बाजारात. मेढीच्या भोवती फिरत राहिलं की म्हणजे ते जागा टणक होत. मेढीच्या भोवती फिरत राहिलं की कंसातून दाणे बाहेर पडत असतात. म्हणून मुख्य ध्येय, मुख्य हेतू, मुख्य श्रद्धा बळकट ठेवा आणि नंतर त्याच्या भोवती फिरा. जर मेळच काढून टाकली तर कंसातून दाणे निघणार नाही आणि जागाही टणक होणार नाही, राहील ते भुसभुशीतच राहील. हे सगळं म्हणून आता सर्व राष्ट्रीय पक्षातले नेते, सर्व जाती धर्मातले बांधव बाबांच्या दर्शनाकडे भाविक प्रेमळ धावून येती दर्शनाकरिता सर्व मोठ्या प्रेमाने इथं येतात. कीर्तनाचा आपला विषय पुढंच राहिला. बाबांचा विषय आता शेवटी हे कीर्तनच आहे. लहान मोठी मंडळी या महोत्सवाच्या निमित्ताने इथं येतात. आम्ही जर बघितलं तर कार्यक्रमाच्या अगोदर 5-6 दिवस हे काही दुकानदार लोक आले तर प्रवेशद्वाराजवळ लहान मुलं जगतात. इतकी थंडी, उघड्यावर राहतात, काहीच नाही.
सुविधा निश्चित असावी, पण सुविधा ईश्वराजवळ जाण्याकरता प्रतिबंध ठरत असते. असुविधा एवढी नसावी की पुढं चालताच येणार नाही. म्हणून सुविधेचा विचार करून असुविधेवर मात करून आपल्याला आपलं जीवन पुढं न्यायचं असतं. कधी हारही घालायचे असतात आणि कधी हारही पत्करायची असते. लहान लहान मुलं इथं थंडी वाऱ्याचा विचार न करता, आता रात्री आम्ही पाहिलं, आत गेलं उलट आत जास्ती थंडी वाटते, बाहेर चांगलं वाटतं. लहान लहान मुलं असे उघड्यावर पडलेले असतात. का असं काही वाटते का कोणाला, की मुलाला काही होईल, मुलाला नाही काही होईल, त्यांनाही काही वाटत नाही. आणि यावर्षी इतके भक्त मंडळी सगळे प्रेमाने आले, त्याच्यापेक्षा 4 पटीने थंडी प्रेमाने आली. सप्ताह सुरू झाल्यापासून जी थंडी आहे, दिवसात थंडी वाजायची. आणि काल आणि आज तर माणसाला माणूस दिसत नव्हतं. बघा, असं धुकं आलं का की दृष्टी असून ते अंध होऊन जात असते. मग ज्या ज्यावेळेस धुकं येत असते त्यावेळेस मात्र आपण स्थिर चाला, लांबचं नाही दिसणार. पण जर ज्ञानरूपी सूर्याचा प्रकाश पडला तर तुमची दृष्टी दूर गेल्याशिवाय राहणार नाही. आता सूर्योदय झाल्यामुळे धुकं गेलं निघून, पण सकाळी एवढं धुकं होतं की समोरची कोणी दिसत नव्हतं. म्हणजे धुकं वादळ हे सगळं जीवनात प्रत्येकाच्या येत असतं. हे सगळं ओलांडत आपल्याला जायचं आहे. आणि याच्याकरताच आपल्याला बाबांनी इथं दत्तात्रय भगवंतांना विराजमान केलं. गेल्या 7 दिवसापासून थोर संत येऊन आपल्याला सुविचार देऊन गेलेत. त्या निमित्ताने आपण काकडा, हरिपाठ, पारायण, सर्व आमची संत मंडळी, गायक, वादक सर्वांनी अतिशय अंतःकरणापासून सेवा केली. अन्नदान करणाऱ्या माणसाने हायगई नाही, खाऊ घालणाऱ्या माणसाने हायगई नाही केली. सगळ्यांनी खूप खूप श्रद्धेने काम केलं. हे स्वच्छता मंडळ तर आपण पाहतात, नंतर बोलायच्या अगोदरच विषय आला, नंतर आपण थोडी वाच्यता करू. तेव्हा सगळ्यांनीच इतकं सगळं अंतःकरणापासून काम केलं. आणि आपण हा दत्त जयंती महोत्सव काल रात्री स्वामींनी सांगितलं, चांगल्या प्रकारचे कार्यक्रम आपण सर्वांनी हा पार पाडला. आणि आता काल्याच्या कीर्तनाने आपण या कार्यक्रमाची सांगता करून राहिला. काला म्हणजे 2 पदार्थाचं मिश्रण, दूध, भाकरी, आमटी, भाकरी. आता रात्री आमटी भाकरी आपण पाहिली. आता खरं म्हणजे आता सांगायला काही हरकत नाही, आम्ही जरा थोडंसं कटकट होते, कणकण करत होतो, पण रात्री आमटी भाकरी खाल्ली, कुणीकडे गेलं काही समजलंच नाही. चला कैलासगिरी बाबांनी तर अगदी डबल मागवून घेतली. मग तुम्ही घरी जाऊन करा अशी होते का? तेवढंच तेल टाका, तेवढं काजू बदाम पिस्ते टाका, तूपही तेवढंच टाका, पण एक घोटणे खा वाटणार. हे संतांच्या जवळचं बघा, ढाब्यावरचे पदार्थ आणि आईच्या हाताने घेतलेले पदार्थ फरक आहे त्याच्यात. ढाब्याचे पदार्थ चकचकीत असतील पण दुःखदायक आहेत. पहिलं दुःख तर खिसा रिकामा होते, त्याच्यानंतर त्याच्यापासून रोग निर्माण होतात. पण आईच्या हातून खाल्लेले पदार्थ ते पवित्र असतात आणि आरोग्याला चांगले असतात. म्हणून भोजन करना माता से चाहे उसमें जहर हो. एकाने चांगले वाक्य लिहिले जात, रस्ता चलना साफ चाहे उसमें फेर हो, सल्ला लेना भाई की चाहे उसमें बैर हो, न्याय करना नेक से चाहे अमीर या फकीर हो, भोजन करना माता से चाहे उसमें जहर हो. ठाला कयादू मातेने भक्त प्रल्हादाला का दूध पाजलं होतं का? विष पाजलं, विष. कारण पतीची आज्ञा होती. ते विष देताना आईच्या डोळ्यातून ढसढसा अश्रू यायला लागले की प्रल्हादा, अरे अजून तुझा विवाह मला पाहायचा होता, सगळं पाहायचा होता, पण आता काय करणार, नको तो प्रसंग आला माझ्यावर. 9 महिनेपर्यंत तुला मी माझ्या उदरामध्ये वाहलं, अजून डोळेभर सुद्धा पाहिलं नाही, आणि तुला विष द्यायची पाळी आली.
आता तात तुझा वदतसे मजसी विषा द्यावया. तुझे वडील सांगतात की तुला विष द्यायचं. म्हणून त्या प्रल्हादाला मांडीवर घेतलं आणि डोळ्यातून जसा अश्रू व्हायला लागला. पतिव्रता धर्म मज सोडवेना, स्नेहाचा पास मज तोडवेना, द्यावया विष हात ओढवेना. पतिव्रता धर्म सोडता येत नाही, पतीची आज्ञा आहे. मुलाचं प्रेमही करता येत नाही आणि विष द्यावं तर हात बळजबरीनं पुढं पुढं न्यावा लागून राहिला. पण आईच्या हातातलं प्रेमानं दिलेलं विष हे विष न राहताना नामाची ताकद आणि आईच्या प्रेमाची ताकद त्याचं अमृत बनलं. म्हणून भोजन करना माता से चाहे उसमें जहर हो. तर हे सगळं आपण पाहत असतो. अन्नदान करणं, तयार करून खाऊ घालणं हे सगळ्यात महत्त्वाचं सर्व आपण केलं. याच्या आपला विषय चालू होता काल्याचा, 2 पदार्थाचं मिश्रण. या आमटीने नेलं आपल्याला लांब. बऱ्याच माणसाला लांब घेऊन जाते, कशाला जातं काही सांगायचं काम नाही. कालचा जन्मोत्सव आपण आनंदात पार पाडला आणि आता आपण काल्याच्या कीर्तनाला सुरुवात केली. सकाळी इथं आज दिसेना कोण अशी कुठे दिसेना, पण आता धुक्याचं निवारण झालं आणि आपल्याला आता आपल्या टायमात हा सर्व कार्यक्रम आवरायचा आहे. काल्याचं कीर्तन म्हटलं की 2 चरित्र ते उच्चारावे गोकुळी 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 सार्वभौम सागरचे सार्वभौम सागरचे मर्यादा आहे. गोकुळामध्ये जे भगवंतानं चरित्र केलं त्या चरित्राचा उच्चार करायचा. रांगत रंगणी चरणी देती गारहाणी गाई राखताना जे चरित्र केलं, ये दसे चरित्र केले नारायणे, रांगता गोधने राखीत आहे. रांगताना आणि गोधने राखताना जे चरित्र केलं त्या चरित्राचा उच्चार करायचा. भगवान गोकुळामध्ये अवतीर्ण झाले आणि गोकुळामध्ये किती आनंद. जसा गोकुळच्या सुखा गोकुळच्या सुखा गोकुळच्या सुखा गोकुळच्या अंतपार नाही का अंतपार नाही का अंतपार गोकुळचा सुखा अंतपार नाही अंतपार नाही अंतपार नाही
दुःखातल्या सुखातला अंतर आलाय, काही प्रमाणाने सांगताच येत नाही. आणि मग गोपिकांचा आनंद अतिशय द्विगुणित होत होता. ज्याच्या त्याच्या परीने ज्यांनी त्यांनी आनंद व्यक्त करायचं ठरवलं. गुढिया तोरणे करीती कथा गाती गाणे, गुढ्या उभारल्यात, तोरण बांधलेत, कथा कीर्तन हे सगळं करायला लागलेत. भगवान गोपालकृष्णाचा जन्मोत्सव, आपल्याला मुलाचा वाढदिवस जन्मोत्सव कसा साजरा करायचा हे तुकाराम महाराजांनी आपल्याला सांगितलं. गुढी उभारा, तोरण बांधा, कथा कीर्तन करा, अन्नदान करा, हे सगळं केलं पाहिजे. पण आता तोडणं कापणं विजवणं हे सगळं, किती काही जरी माणसानं ठीक आहे परिस्थिती पाहून बदलाव, थंडी आहे म्हणून स्वेटर घालायचे बरोबर आहे, मान्य आहे. पण तुम्ही चैत्र महिन्यात ती स्वेटर घालून नाही. आम्ही मागच्या वेळेस देवगडला गेलो होतो, स्वेटर घालून गेलो आणि पण तेव्हा हिवाळा होता. आता उन्हाळ्यात तर माणसाला घाम येते आणि तू स्वेटर घालून आला. परिस्थिती पाहून माणसाने बदलावं, पण एवढं बदलू नाही की कायमच बदलून जावं. आता असे माणसं बदलले, आमच्या भगिनी बदलल्या. चांगलंच विचार करून पाहावं लागतं की भगिनी आहे का बंधू आहे. आता माफ करा, इथं काही पत्रकार आहेत आमचे, काही लिहू नका म्हणा. महिलांचे केस सुटले म्हणजे अभद्रपणा असतं. घरात काहीतरी वाईट घडलं, भांडण झालं किंवा काहीतरी झालं, आता अशी फॅशन निघाली की सगळं तसं. हे काय कीर्तनं सांगायसारखं नाही आणि तुम्हाला रुसण्यासारखं नाही. पण मग आता कुठंतरी बाहेर तर टाकलंच पाहिजे की नाही. पुरुषांनी महिलांचा वेश, महिलांनी पुरुषांचा वेश, ठीक आहे परिस्थिती तुम्ही करा, आमचं काही ना नाही. पण एवढं बदलू नका की तुम्ही भारतातलीच आहे का परदेशातल्या आहात, एवढं फक्त मनात घट्ट आपण खूणगाठ धरली पाहिजे. केवळ बोलण्यातून चालण्यातून सगळं होत नाही. त्याच्याकरता आचार परमो धर्म हा शास्त्राने आपल्याला सांगितलं. आपल्या आचारातून, आपल्या संस्कारातून, आपल्या संस्कृतीतून हे आपल्याला जिवंत ठेवलं पाहिजे. मग एखादं म्हणून नाही ठेवलं तर काय, नाही ठेवलं तर काहीच बिघडत नाही, तुझंच बिघडलं अगोदर. हे आपल्या सर्व संतांनी आपल्याला सांगितलेलं आहे. जाऊ द्या, काही विषय नसलेले रस्त्याने, चांगल्या रस्त्याने जरी चाललं ना, वादळ आले की कुपाच्या काट्यामध्ये येतात, मग त्या काढावंच लागतात थोड्या. तसं थोडंसं आपला विषय नसताना असे कधी काही विषय आले, हे जे आहे आमचे कीर्तनकार मंडळी साधू संत जरी सांगतात, तुम्हाला पटलं तर घेत राहा, नाही पटलं तर काही घ्यायची गरज नाही असं आम्ही म्हणतो. आम्ही तुमच्या सहभागी होतो. पण फिर पस्तावे हो क्या बने. एक ड्रायव्हर होता, ड्रायव्हर गाडी घेऊन चालला कुठेतरी, त्याला काही आणायचं होतं आणि जाता जाता एका ढाब्यावर थांबला आणि दारू घेतली त्याने. पण थोडासा हुशारही होता, तर म्हणलं आपण दारू घेतली पण आता पुढचा प्रवास कसा होईल. त्याला वाटलं काही जाऊ आपण तोपर्यंत काय. आणि मग जशी जशी चढायला लागली तशी दिली एका झाडाला धडक. गाडीचा सगळा बट्टाबोड करून टाकला. याच्या हातापायाचं फक्त खलास झालं नाही एवढंच. आणि मग भेटणाऱ्या माणसं येत होते त्यांना म्हणत मी घेतली नसतं तर बरं झालं असतं. पण बाबा आता बोलून काय उपयोग आहे. त्यावेळेस जर थोडा संयम ठेवला असता तर सगळं काम झालं असतं. ज्यावेळेस सर्व आपल्या देशाचे सुविचार आपण संपून टाकतो, आपल्या शूरवीर आणि वीर बालांचे सर्व काही असेल त्यांचं प्राणपणाला लावलेली शक्ती आपण संपून टाकतो आणि नंतर मग लक्षात आलं तर उपयोग होणार नाही. म्हणून वेळीच सगळं लक्षात घेणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. जन्मोत्सव कसा साजरा करावा तर गोकुळातल्या गोपिकांनी आपल्याला सांगितलं. गुढिया तोरणे कथी करीती कथा गाती गाणे. काही महिने जन्मोत्सवामध्ये पार पडले. आता भगवान लहानाचे मोठे झाले. पेंद्या सुदाम्या वैजा वाकडे यांच्या संगतीमध्ये दया दुधाची चोरी करायला लागले. त्यावेळेस दही दूध मुबलक होत. उलट दूध तर जाऊ द्या, तूप विकणाऱ्याला वाईट समजत होते महाद्वार. गाई म्हशी हेड आणि तूप विकी महाद्वार.
जो तुपाची विक्री करते तो पापी मनुष्य आहे, वाईट मनुष्य असं समजत होतं. मग दूध ताक हे तर मग फुकटच सगळं. आता ताक दही तूप जाऊ द्या, पण पाणीसुद्धा आता 20 रुपये लिटर. पूर्वी पाणी फुकट देत होते की नाही. अजून काल बरा आहे, आता हवासुद्धा तुम्हाला लिटरनीच घ्यावी लागणार आहे. तर हे सगळं आपण पाहतो, हा बदल होतो तो नैसर्गिक आहे आणि काही माणसाच्या कृतीचा आहे. दोन्ही गोष्टी आपण त्या सगळ्या प्रसंगोपात निवडल्या पाहिजे. भगवान आता लहानाचे मोठे झाले, पेंद्या सुदाम्या वैजा वाकड्या यांच्या संगतीमध्ये दया दुधाची चोरी करायला लागली. आता चोरीची काही आवश्यकता नव्हती ना. 9 लक्ष गायी घरी, 9 लाख गायी होत्या भगवंताच्या घरी. नंदबाबा ही पदवी त्या 9 लाख गायीवरूनच पडलेली होती ना. मग एवढं असून चोरी करायचं काही कारण आहे का? असं काही नाही, ज्याच्या घरी काही नाही तेच चोरी करतात. आता सकाळी आम्हाला सांगितलं कोणीतरी, एक मनुष्य आला, म्हणले मुलगा माझी पिशूच गेली म्हणे, पैसे गेले, मला खूप थंडी वाजते, काहीतरी मला पांघरायला द्या. बरोबर आहे त्याच. एक प्रसंग सांगतो, जरा माफ करत राहा. एक मनुष्य ह्या ज्या आलिशान हॉटेल असतात ना, एका जेवणाला 2-2, 3-3 हजार रुपये लागतात. काय काय टाकतात कोण असतात. आणि हे मोठे सगळे श्रीमंताची जोडी गेली एक जेवायला तिथं. आता तिथं नमस्कार करायला माणसं वेगळे, वाढायला वेगळे, सगळं वेगळं असतं. आणि त्याच्यात हे चमचे खूप चांगले ते असे ठेवलेले असतात, जो लागला तो घ्याच. ह्या बाईला आता घरी काही कमी होते का? मोठमोठे बंगले होते, 100 सांगून 200 चमचे घरातच असतील. त्यातले 2-3 चमचे घेतले आणि पर्समध्ये टाकले. ते त्या वेटरनी पाहिलं आणि मालकाला सांगितलं. मालकाने काय काय खाद्यपदार्थ घेतले त्याचं बिल आणि 3 चमच्याचं बिल. मग बाहेर पडले त्यावेळेस सांगितलं, अरे बाबा हे कसं काय? म्हणलं आम्ही हे बिल कसं काय? नाही म्हणजे तुम्ही 3 चमचे घेतले. म्हणजे मालक म्हणला, नाही आम्हाला काय करायचं चमच्याचं? नाही घेतले म्हणे, बघा म्हणे तुम्ही. पण ती बाई काही सांगायला तयार नाही. मग तो वेटरला बोलवलं. वेटरने सांगितलं की बाईसाहेबाच्या पर्समध्ये बघा. आणि बघितलं तर 3 चमचे. तो मालक असा एकदम झाला. ते म्हणलं घरी काही कमी आहे का आपल्या चमच्याला? पण नाही म्हणलं, मला सवय चांगलं दिसलं घ्यायची. म्हणजे असं काही गणित करता येत नाही. ज्याच्या घरी नाही ते चोरी करतात. उलट ज्याच्या घरी आहे ते अधिक चोरी करत असतात. भगवंताच्या घरी काही कमी होतं का? 9 लाख गाईचं दूध दुभतं होतं. पण चोरीचं कारण लक्षात घेतलं पाहिजे. परिस्थिती खराब असते म्हणून चोरी केल्या जाते. मग आता भगवंताची काय परिस्थिती होती? कारण भगवंताने विचार केला की आपण युवराज आहोत. मोठ्या माणसाला विनाकारण कोणाच्या घरी जाता येत नसते. कामा वाचून घरी कुणाच्या मुडीचं बाळात जाऊ नये. कामाशिवाय कोणाच्या घरी जायचं नाही. जर गेलं तर किंमत गेल्याशिवाय राहत नाही. मग निमित्त काय केलं तर हे दयादुधाच्या चोरीचं निमित्त केलं. नेहमी सगळा संबंध आल्याशिवाय ते प्रेम आपल्याला काय करायचं ते घट्ट होत नाही. म्हणून धर्माचं रक्षण करायचं होतं. पेंद्या सुदाम्या वैजा वाकड्या आणि त्या गवडणी जरी त्या महिला होत्या, ते ऋषी होते मागच्या जन्मात. सतत भगवंताचा सहवास घडावा म्हणून गवडणीच्या रूपाने ते आलेत. आणि या दयादुधाच्या रूपाने हे सगळं कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहीण बंधू चुलता, कृष्ण माझा, अशी अवस्था झाली निर्माण. बस काका दादा नाना चाचा जे जे व्यवहारातले नाते असतील ते सगळे देवच आहे आमचा, दुसरं काही नाही. करणे ते नाही, आता देवा विन काय, एवढी परिस्थिती झाली. पण सुरुवातीला बरं वाटलं की नंदबाबाचा मुलगा युवराज भगवान कृष्ण आपल्या घरी येतो, दहीदूध खातो, भूषणाने सांगत होते. पण आता रोज म्हटल्यावर तर काही जमत नाही. एखाद्या दिवशी तुम्ही गेले कोणाकडे अचानक जेवायला, तो 100 माणसं सांगतो. आज म्हणले अमुक भाऊसाहेब आहेत ना, हो सहज आले तर मला म्हणले जेवायचं आम्हाला. आणि ते भाऊसाहेब रोजच जर आले तर म्हणते नाही का डोकं आहे की नाही यांना.
सुरुवातीला बरं वाटलं, पण आता गवडणी कंटाळल्या आणि गवडणी कंटाळल्या. मग गवडणी गाराने घेऊन जायला लागल्या. गाराने घेऊन एक गवडण गाराने घेऊन जात होती. तोपर्यंत आई म्हणत होती, का गं तुमच्या जिभीला हाड नाही, काही बोलता काय? माझ्या घरी काय कमी आहे काय? 9 लाख गायी आहेत आणि मला काय 100 मुलं नाहीत, एकुलता एक आहे आणि त्याला काही कमी नाही. तो माझा राजवाडा सोडून बाहेर जात नाही आणि तुम्ही म्हणता माझ्या घरी आलं आणि चोरी केली. नामदेव महाराजांनी लिहिलं, 5 वर्षाचे माझे बाळगे, अंगणीचं माझ्या खेडेगे, का लटकीचं घेता आडगे, गोकुळच्या नारी. हे गोकुळच्या गवडणे हो, विनाकारण माझ्या मुलाला आड घेता. 5 वर्षाच्या मुलाला नीट चालता येत नाही आणि तुम्ही म्हणता दही दुधाची चोरी करते. पुन्हा दुसऱ्या दिवशी दुसरी गवडण गेली. यशोदाईने सांगितलं की कळलं म्हणलं तुमच्या घराण्याचं काळ. तुम्हाला तुमच्या सासूपासून काही चोरून खायचं आहे. पूर्वी सासूरास होता, आता सुनरवास सुरू झाला. असं मला काही कीर्तनकाराचं टाळकरी ऐकत होतं, आता टाळकऱ्याच्या हिशोबाने कीर्तनकाराला चालावं लागतं. तुम्हाला काही मुलं बाळं नाही का? माझ्या मुलाने दही दूध खाल्लं, रोजगाराने लक्षात आलं म्हणले माझं. तुम्ही खाऊन लोण्याचा गोळा, आळ घेता या गोपाळा. खाऊन लोण्याचा गोळा, आळ घेता या गोपाळा. तुम्ही खाऊन लोण्याचा गोळा, आळ घेता या गोपाळा. तुम्ही खाऊन लोण्याचा गोळा, आळ घेता या गोपाळा. तुम्ही खाईचा उठाळा गे गोकुळच्या नारी. तुम्ही खाईचा उठाळा गे गोकुळच्या. तुम्ही खाईचा उठाळा गे गोकुळच्या नारी. तुम्ही खाईचा उठाळा गे गोकुळच्या नारी. कळलं म्हणले मला, तुम्ही लोणी खाल्लं आणि सासूने तुम्हाला काही जाच करू नये म्हणून माझ्या मुलावर आड घेता. तुम्ही खाऊनी लोण्याचा गोळा, आड घेता या गोपाळा. तुम्ही ठाईच्या ओढाळा गे गोकुळच्या. ओढाळ शब्द साधा आहे पण सगळ्यामध्ये वाईट शिव्या आहे. ओढाळ म्हणजे त्याला काही व्यसन नाही, दोर नाही, बंधन नाही, कोणाची शेतात जाते आणि काही खाते, त्याला ओढाळ म्हणतात. शास्त्रीय बंधन नाही, कशाचंच बंधन नाही. अखाद्य खाणं, अपेय पान करू नये ते 16व्या अध्यायामध्ये माऊलीने सुंदर लिहिलं. काय न जाय ते नाही, ठाला विठाला न करावे ते करी, असंभावे मनी धरी. चिंतू नाही ते विचारी, जयाची मेती. रिगे जे थन रिगावे. जिथं जायचं नाही तिथं जात. परंतु हे सगळं करत सांग, परी पाप मज होईल का, नरक यातना येईल, हे काहीची पुढील देखे ना जो. त्या परिणामाचाही ते विचार करत नाही. म्हणले हे अतिशय खोटं आहे. म्हणले तुम्ही ओढाळात, तुम्हाला बंधन नाही कशाचं. त्या गवडणीने विचार केला की ओढाळ म्हटलं आपल्याला आईसाहेबांनी, मग ह्याच्यापेक्षा काय मोठी शिवी लागली. आता तर किती शिव्या दिल्या तरी माणसं बरं म्हणजे काय संत थोडाच झाला तू. संत अपमान करतात पण ती बाजू वेगळी आहे. आणि बरेच माणसं आणखीन अपमान करतात तर एक स्वार्थ असते त्यामध्ये काहीतरी. आता बघा, आता माफ करायचं, आता काल परवाच्या निवडणुका झाल्या, गाव पाहत असतात. आपण गावातली ग्रामपंचायतचे घेऊ, जाऊ द्या. पण पद्धत कशी असते, जो पडला तो अगोदर जो निवडून आला त्याचं स्वागत करत असतो. हार घालं स्वागत करतो आणि जनाधाराचा आम्ही सन्मान करतो. आणि आपल्या जीवनात आहे का तसं? उलट हुशारात माणसं त्यांचं त्यांना गुरु केलं पाहिजे सगळ्यांना. आपण तर असं आहे, ताटीवर चाललं तरी तो म्हणतो माझ्या मागे कशाला चाललं, मेला ना तू आता. तरी आपण आपलं वैर काढत असतो. काही गोष्टी विसरायच्या असतात आणि काही गोष्टी ज्या ईश्वराकडे जाण्याच्या असतात त्या लक्षात ठेवायच्या असतात. म्हणून तुम्ही ओढाळात,
त्या गवडणीने विचार केला की आता नको आपल्याला आईकडे जायचं. दुसरी गवडण मग तिसरी गवडण मला थांबा म्हणले, नाही पटत ना, मी मालमुद्द्यासह नाही. किती वेळ आम्ही पोलीस स्टेशनला म्हणले, तक्रार केली, पण ते म्हणले कुठं चोर होता आणि काय नेलं. आता म्हणले सगळं मालमुद्द्यासहच पकडू आपण. तो नेहमी चोर येणारा त्याला बरोबर पकडलं, पेटी फोडली, पैशाचं गठोळं बांधलं आणि त्या गठोळ्या सगळं पकडलं, त्याला नेलं पोलीस स्टेशनला. आणि मालमुद्द्यासह नेलं तर मग म्हणलं काही नाही तरी काम होईल आपलं. तसं या गवडणीने काय केलं, भगवंताने दयादुधाची चोरी करत असताना एक भगवंताचा हात धरला, दुसऱ्या हातामध्ये का आपले दयादुधाचे गडगे घेतले आणि चालले शिवाजीत. आता पटेल की नाही म्हणली यशोद्याला. गवडणी जातात तर म्हणते माझा मुलगा तसा नाही. आता म्हणले पटेल की नाही, हे सगळं मालमुद्द्यासह चाललं. पण आता तुझं सगळे होऊ येते, त्याला काय नाही करता येत. भगवंताचा मित्र होता त्या आजीचा नातू, त्या म्हातारीचा. मग आता भगवंताला हातात घेऊन देवाने विचार केला की आता आई आपल्याला शिक्षण करणार. मग तो मुलगा आला नातू, तर मित्राला वाईट वाटायला लागलं. आपला मित्र ज्यावेळेस संकटात येत असतो त्यावेळेस तो त्याला सहकार्य करतो, त्याला मित्र म्हणतात ना. तर मित्र म्हणून आपले स्वतःचे हात धुवून घेतो, त्याला काही मित्र म्हणत नाही. तर त्याच्या डोळ्यातून अश्रू यायला लागले. अरे 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 आता आई मारायला लागली. मग सांगितलं आजी भगवान हुशार होते. म्हणलं माझ्या हाताला कळ लागली. मग दुसरा हात घ्या. त्या म्हातारीनं आता आपण काय करतो ध्यानातच नाही, शिव्या देत चालली पुढं. हात घेतला भगवंतानी, त्या नातवाचा हात घेतला आणि आपला हात मोकळून लागली उड्या मार. या गल्लीतून त्या गल्लीत जाऊन आईच्या जवळ. आणि ती यशोदा म्हातारी म्हणायला की बघ बघ म्हणली तू ऐकत नाही, हा तुझा मुलगा आणि हे पाहिजे दयादुधाचे गाडगे. म्हणले दयादुधाचे गाडगे बरोबर, माझा मुलगा आहे की तुझा नातू आहे. मग म्हातारीनं पाहिलं की अरे 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 अरे. भगवान अशा अनेक प्रकारच्या क्रीडा करत होते. शेवटी विचार केला, यशोदा आईने सांगितलं, विचार केला की आता याच्या खोड्या जास्त होऊन राहिलेल्या आहेत. गवडणीचे सारखे गाराने गाराने. आणि सांगितलं कृष्णा उद्यापासून आता गाई घेऊन जा. भगवान दुसऱ्या दिवशी गाई घेऊन आता वृंदावनामध्ये निघाले. सकाळी अंधारात जायचे आणि अंधार पडल्यावर यायचे. पूर्वीचा टाईम होता. झिंजुरक्यात जायचे आणि सांज वेळेला घरी यायचे, दिसत नव्हतं. त्या गवडणी एक दिवस बसल्या आणि त्या म्हणायला लागल्या, आपणच म्हणले आपल्या हाताने पायावर दगड पाडला. गारण्याच्या निमित्ताने दर्शन होत होतं. त्याच्यानंतर घरी आल्यानंतर दयादुधाच्या निमित्ताने दर्शन होत होतं. आणि आपण आता हे गाराने सांगितल्यामुळं प्रभूचं दर्शन होत नाही. मग एक दिवस विचार केला त्याने, असंच कुठला तरी श्रेष्ठीचा मारुती बाबा आले का, बरं झालं, बरं बरं ठरावे म्हणलं आता प्रभूचं दर्शन तर व्हायला पाहिजे, आता काय करायचं. म्हणून विचार केला की प्रभू सकाळीच गाया घेऊन जातात. जो रस्ता वृंदावनाला जायचा आहे त्या रस्त्यावर आपण बसलं म्हणजे दर्शन होईल. आता प्रभूला राहता हे प्रेमाचं भांडण असते. प्रेमाच्या भांडणात कधी खोचून बोलल्या जाते, कधी शिव्या देऊन. आता कीर्तनात आपण परवा ऐकलं आपल्या महाराजांनी, काय उमेश महाराजांनी जनाबाईंनी किती शिव्या दिल्या होत्या. ते काय आपल्या गल्लीतल्या भांडणासारख्या शिव्या होत्या का? वाईट वाईट शिव्या दिल्या पण प्रेमाच्या होत्या. कधी कधी काही खोचून बोललं जात असतं. तर ह्या गवडणी रस्त्यात उभ्या राहिल्या. पण भगवंताला राग आलेला होता. तुम्ही गाराने सांगितले ना, मग आता कशाला म्हणा माझ्या दर्शनाकरता आल्या. पेन सुद्धा वैजा वेळानं सांगितलं हा का आपल्या गाई, आणि दुसऱ्या बाजूनं निघून गेले. त्या गवडणीने विचार केला की अरे अरे, त्यांच्या लक्षात आलं की आपली चूक झाली. पण म्हणले ठीक आहे, आपल्याला आता जरी नाही दर्शन झालं तर वृंदावनामध्ये जाऊन दर्शन घेऊ. परंतु देखलिया वेद लावी बैसे जीवी दडोली. दर्शन असं पाहिजे की दर्शन घेतल्याबरोबर वृत्ती अंतर्मुख झाली पाहिजे. हे भगवंताच्या दर्शनाचं फळ आहे. मग त्या गवडणीने तो विचार केला. इकडे भगवान त्याच्या सोबत सगळे गोपाळ. आज एक खेळ, उद्या तो खेळ, तिसरा तो शुद्ध खेळ, कधी आट्यापाट्या, कधी हुतुतू, कधी ती लगोरी. आता त्याला आपण क्रिकेट म्हणतो, त्यावेळची लगोरी वेगळी होती.
विटी दांडूचा खेळ, अनेक प्रकारचे खेळ खेळत होते. हमामा पुरा हमामा, हमामा पुरा हमामा, हमामा पुरा हमामा, घुमरी वाजे घमामा, घुमरी वाजे घमामा, घुमरी वाजे घमामा, घुमरी वाजे घमामा, हमामा पुरा हमामा, हमामा पुरा हमामा, हमामा पुरा हमामा, हमामा पुरा हमामा, अबकदु बकति बकबोर तिगुन खेळ मांडू, हे अबकदु बकति बकबोर तिगुन खेळ मांडू, खेळ विटी दांडू पोरा, खेळ विटी दांडू पोरा, खेळ विटी दांडू, खेळ विटी दांडू, अबकदु बकति बक, अबकदु बकति बकबोर तिगुन खेळ मांडू, अबकदु बकति बकबोर तिगुन खेळ मांडू. हे सगळ्या खेळाचं वर्णन संतांनी केलं. अबग दुबग तिबग, तमगुण काढायचा आहे, रजगुण काढायचा आहे, सत्वगुणही आपल्याला ढकलून द्यायचा आहे. तरच आपल्याला वैराग्याचा खुंटा प्राप्त होईल, ईश्वराची प्राप्ती होईल. तोपर्यंत होत नाही. पेंद्या सुद्धा वैजा वाकड्या आणि सांगितले, प्रभू हे रोज रोज खेळ, रोज रोज खेळ, काहीतरी नवीन खेळ काढला पाहिजे. मग भगवंताने सांगितले की आपण आता उद्या राजपत्र खेळ खेळू. राजपत्र म्हणजे राजकारभाराची प्रतिकृती. जसं आता मोठा बंगला असते, पण त्याच्या दारात लहान लहान मुलं नाही, जसे घरात घरकुर केले, मातीच्या भिंती करतात, बसायला बाकं करतात, त्याच्यानंतर डायनिंग टेबल सगळं असते. त्याने म्हणून राजपत्री खेळ खेळायचा आपल्याला. म्हणले कसं असते बाबा? म्हणले त्याला बरेचसे तुम्हाला कष्ट घ्यावे लागतील. काय काय लागते ते सगळं सांगितलं. आणि सांगितलं की आम्ही सर्व येईपर्यंत तुम्ही 5-50 गोपाळ अगोदर जा आणि सगळी तयारी करून ठेवा. इकडं हा म्हणता ही वार्ता सगळी गावात कळली. आणि ह्या गवळणीला ज्या भगवंताने पाहिलं नव्हतं ना, त्यांनाही माहिती पडलेलं होतं की आज वृंदावनामध्ये भगवंताचा हा राजपत्र खेळ कोणता, आपण बघू तरी म्हणले. मग तेही एका बाजूला जाऊन बसल्यात आणि सगळे गोपाळ गाई आपल्या चरत असताना खेळ. मग तिथं राजवाड्याची जी भिंत तयार केली, बांबूच्या काठ्या आणल्या, नारळाच्या फांद्या आणल्या, परकोट केला, परकोट. त्याच्यानंतर आज राजवाडा आत पुन्हा अशा काही काठ्या रवल्या, ते सगळं जंगलातच वैभव. आणि त्याच्यामध्ये मग प्रधान शिपाई हे सगळे गोपाळच झाले. वेली तोडून आणल्या, वेली अशा आडव्या बांधल्या, झाला पट्टा. आणि भगवंताला सिंहासन ते का सोन्याचं थोडंच, एक दगड आणला, त्या दगडावर काही फुलं टाकले आणि त्या दगडाचं सिंहासन केलं. भगवंताला राजा बनवलं. गड्यानो राजा केरे झाला, गड्यानो राजा केरे झाला, सिंहासनी बैठला, कृष्ण सिंहासनी बैठला, कृष्ण सिंहासनी बैठला. गड्यानो राजा केरे झाला, गड्यानो राजा केरे झाला, कृष्ण सिंहासनी बैठला, कृष्ण सिंहासनी बैठला. खेळू तू सुंदरी कनक हारो हिरवारी, खेळू तू सुंदरी कनक हारो हिरवारी. हातात
द्वारकेचे राजे झाले त्यावेळेस गोपाळांना आनंद वाटत होता, पण अगोदरचाही आनंद तेवढाच होता. सगळे गोपाळ आनंदाने उड्या मारल्या. गड्यांनो, आपला कृष्ण राजा झाला, युवराज झाले. मग आता राजा म्हटलं की ते शिपाई, भालदार, चौबदार कोणाला जातात. मग दर्शनाची बोड, मग एक एक फुल आणायचं, हातात द्यायचं. जंगलात काय असणार आहे. त्या गवळणी लांबून बघत होत्या की किती आनंद आहे. म्हणजे आपणही फुल घेऊन जाऊ, आपलं दर्शन होईल. त्याही फुल घेऊन आल्या, पण मध्ये शिपाई होते ना, बाहेर तट केला होता ना त्या पांद्याचा, त्याने काठ्या लावल्या आळ, म्हणजे जायचं नाही, परवानगी लागते. ते काय वार करायचं घर थोडंच आहे का. मोठ्याच्या घरी जायचं असलं तर कशा करता आले, काय काम आहे, कोण कोण आहे, मग ते टाईम देतात आपल्या. जमलं तर जमलं, नाही ते काही दवाखान्यात बोर्ड असतात पहा, डॉक्टर आत आहेत, थोडे थांबा. दुसऱ्या दरवाजा निघून जातात तर हे थांबाच. ते शिपाई रूपी गोपाळ होतं ना, त्याने अडवलं. थांबा, हे म्हणले कार्ट्यानं, तुम्ही कोण अडवणार आहे. नाही म्हणले, आमच्या राजाचा आता कार्यक्रम चालू आहे म्हणले, आता नाही जाता येणार. भगवान पाहत होतं, ते काय लांब थोडंच होतं, एक परलांगभर. या गवळणीने विचार केला की तिथून तरी म्हणते बाबा येऊ दे त्यांना, पण भगवान काही बोलेनात. मग गवळणीचं प्रेम आलं, मग खोचट बोलायला लागल्या. हे म्हणले कान्हा, नंदाच्या मुला, आता तू राजा झाला, सगळे भालदार चौबदार केले, पण आम्हाला माहीत आहे ना, अरे आमचं सगळं लोणी चोरून खाता खाता तर दिवस गेले. भगवंताला कृष्ण म्हणत नाही, कान्हा म्हणायचे. कान्हा, माझ्या कानोबाचे तुम्ही नाव भरी घ्यावं, हृदयी धरुनी याशी खेळावं. यशोदा मातेनंच हे नाव पाडलेलं होतं. गवळणी सुद्धा कान्हा म्हणायची किंवा लाला म्हणायची. हे कान्हा, नंदाच्या नंदना, अरे आम्हाला नुसतं दर्शन घ्यायला एक फूल द्यायचं होतं तुला. या विठ्ठला 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 आदरणीय श्री भगवानजी शास्त्री महाराज आलेत आणि आपले हरी महाराज मग कालही आले. तुम्हाला ते इथं आले, भगवान आणि हरी दोन्ही आले, आता काही प्रश्नच नाही. ते म्हणले कान्हा, आम्हाला माहिती आहे ना, अरे दर्शनाची बंदी तू करतो, पण आमचं आतापर्यंत लोणी चोरून खाता खाता तर तुझे दिवस गेले आतापर्यंत, आणि काय मोठेपणा दाखवतं आम्हाला.
काय बराई दिखावत मोही काय बराई दिखावत मोही काय बराई दिखावत मोही काय बराई दिखावत मोही जानत हो प्रभु बनत रसबाई काय बराई दिखावत मोही काय बराई दिखावत जानत हो प्रभु बनत राखो भाई काय बरा दिखावत मोही काय बराई दिखावत तुझा मोठेपणा प्रभूपणा म्हणजे मोठेपणा दुसऱ्याला दाखव म्हणले. आम्हाला दाखवण्याची सांगण्याची आवश्यकता नाही. काय बराई दिखावत मोही जानत हू प्रभूपणा तेरा सवयी. तुझा मोठेपणा आम्हाला सर्व माहिती आहे. आतापर्यंत आमच्या घरचं दही दूध लोणी चोरून चोरून तर दिवस गेले तुझे, आणि आता राजा झाला म्हणतात तुझे सवंगडी. तर भगवंतानी विचार केला की बरं 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 तरी काही भगवान बोलायलाच तयार नाही. त्या गवळणी उभ्या राहिल्या. आता तरी बोलतील, मग तरी तो भगवानला काना बोलल, पण भगवान काही बोला म्हण काय गवळणीच्या मनात आणखीन आलं. बस बस म्हणले, कळलं सगळं. अरे म्हणले तू असा खोडकर होता, सगळ्यांचे दही दूध चोरून खात होता, आई गाराणाला कंटाळली म्हणून तुला बांधलं नव्हतं का एकदाच उखडाला. ओर बात सुन उखल सुगला ओर बात उखल सुगला ओर बात बांधलिया अपना गोपाला काहे बराई दिखावत काहे बराई दिखावत काहे बराई नुसतं बघू नको म्हणले आमच्याकडं आलं. आणि माहीत आहे तू असा खोडीचा होता काना, म्हणून तुझ्या आईने उखडाला बांधलं नव्हतं का तुला. आम्हाला माहिती आहे ना बांधलेलं. काय बराई दिखावत मोही जानत हो प्रभूपणा तेरा सबही. तुझा मोठेपणा आपलं काय और बात सुन उखल सुगला बांधल्या तू अपना गोपाला. तुझ्या गळाला तुझ्या अंगाला आईने दोर बांधले, उखळाला बांधलं. पूर्वी उखडं मोठे राहत. पुढे भगवंताला ती लीला करायची होती. उखडी बांधिता हो उपटेली विमला अर्जुन. निळोबारायने वर्णन केलं. निळोबारायाच्या गवळणी आपल्याला एकदम ईश्वराच्या चरणाजवळ घेऊन जातात. पुढचं चरित्र भाग जरी वेगळा असला तरी म्हणले तू असा खोडकर होता म्हणून तुझ्या आईने तुला उखडाला बांधलं, आणि आम्हाला काय तुझे शिपाई केले हे दर्शनाला येऊ देत नाही. हे मोठं अवघड काम आहे. आता सगळे रस्त्याने कुठे देवाला एखादं मोठं माणूस आलं असं काही सगळे उरकून घेतात माणसं. काही व्यवस्थेकरता काही गोष्टी कराव्या लागतात. पण आता या गवळणीचं आणि भगवान गोपाल कृष्णाचं अतिशय मगाशी बोलून गेलो ना की मागच्या जन्मातले सगळे ऋषीमुनीच होते ना, ईश्वराच्या सान्निध्यामध्ये राहायचं होतं. म्हणून तुझ्या आईने तुला बांधलेला हे आम्हाला माहिती आहे, तरी भगवान काही बोलना आज. मग या गवळणीचं एकदम तळपायची मस्तकाला गेली.
त्या म्हणलं की हे काना, अरे आम्ही एवढं बोलतो तरी अजून आमच्याकडे बघत नाही आणि तुझी शिपाई आम्हाला जीव देत नाही, तुझा राजवाडा काय सगळं उखडून टाकतो म्हणले. आता सांगू का म्हणले, तुला उखाडाला बांधूनही तुझे काही ते गावातल्या खोड्या करण्याचा एक सवय गेली नाही, म्हणून तर तुझ्या आईने तुझ्या हातात काठी देऊन रानात पाठवलं गाव सोडून. फिरत बन बन गौवात रावत, 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 फिरत बन बन गौवात रावत. कहे तुकया बंधु लकड़ी लेवे हाथ, कहे तुकया बंधु लकड़ी लेवे हाथ, आए दिखावत मोय, आहे बराए दिखावत मोय. कहे तुकया बंधु लकड़ी रे हाथ, कहे तुकया बंधु लकड़ी रे हाथ, काहे बढ़ावत दिखावत मोय, काहे बढ़ाए दिखावत मोय. फिरत बन बन गौवा चरावत किंवा गाऊ चरावत, कहे तुकाराम महाराजांचे बंधू. बोलता बोलता चुकला. कान्होबाराय सांगतात, कान्होबाराय म्हणतात, गवळणीचं रूपाने वर्णन करतात की ते सगळे अशा खोड्या करतात, बांधूनही ऐकलं नाही म्हणून आईने हातात काठी दिली आणि वनात पाठवलं. आता हा बाह्य भाग झाला. आता वनात जाऊन मग इथं वनात जाऊन गाईचं रक्षण केलं म्हणजे वनात डोंगरात जाऊन गरिबाचं रक्षण करणं हे देवाच्या अवताराचं काम असतं. सिंहासनावर बसून हे जमत नसते. त्याला आता आमचे सगळे वेदांत सांगणारी मंडळी आहेत. सत्ता असतात ना, पारमार्थिक, व्यावहारिक आणि प्रातिभाषिक. व्यवहार घडण्याकरता समान सत्ता लागत असते. एका माणसाने संपूर्ण रामायण खेळ पाहिलं, तिकीट मिळलं ना लवकर म्हणून पुढे बसला एकदम, आणि मग तिकीट त्या रामायण चालता चालता हनुमंताने उड्डाण केलं, लंकेला गेले, रावणाने शेपटी पेटवली आणि या घरावर त्या घरावर पेटवी लंका हनुमंत. धाड धाड लंका पिटली आणि हा पुढंच होता. हा घाबरला, हा म्हणलं मेलो मेलो धावा. सगळ्या त्या थिएटरमध्ये कलकलाट झाला. त्या मालकाने ते सगळं बंद केलं, लाईट लावले. काय झालं तर त्याला एकदम दमछाप लागला, तर मरतो. म्हणून त्याला विचारायला काय झालं, म्हणलं काय झालं, एवढं सगळी लंका पिटली, मी मरणार होतो त्याच्यात. अरे हे तुला कळत नाही तर आला कशाला सिनेमा पाहायला येत. ज्या पडद्यावर लंके एवढा अग्नी दिसत होता, लाईट लावल्यावर काळा डाग सुद्धा दिसत नव्हता त्याच्यावर. निदान थोडी राख तर व्हायला पाहिजे की नाही, कारण अग्नी हा प्रातिभाषिक सत्तेतला आहे आणि पाहणारा हा व्यावहारिक सत्तेतला आहे. भगवंताची अडचण हीच झाली ना, निर्गुणातून सगुण व्हायला पारमार्थिक सत्ता सोडून व्यावहारिक सत्तेमध्ये रामकृष्णादी अवतार घ्यावे लागले. व्यवहार घडण्याकरता समान सत्ता लागते. म्हणून भगवंतांनी विचार केला की सिंहासनावर बसून काम होणार नाही. फेरत बन बन गहू आचरव, वनात डोंगरात जाऊन सगळे दुष्ट लोकांचा निपात केला, कंसाचा निपात केला आणि मग परित्राणाय साधूनाम विनाशायचे दुष्कृताम. युगामध्ये भगवंताने हेच काम केलेलं आहे. सज्जनाचं रक्षण, दुर्जनाचा संहार. याच्याकरताच भगवंताचा अवतार.
भगवंताच्या लीला गोकुळातल्या जेवढ्या वर्णन केल्या तेवढ्या थोड्याच आहेत. अशीच गिरी समस्यात कज्जलम सिंधू पात्रे सुरतर वरुशाखा लेखने पत्र मरवे. समुद्राची शाई केली, वृक्षाची लेखणी केली, पृथ्वीचा कागद केला लिहिण्याकरता. हे ते स्टार्ट फॉर्म काय म्हणतात ते लिहितात ते लोक, हां स्टेनो. तसे जरी आणले तर नाही, प्रत्यक्ष सरस्वतीला आणलं तरी तदपि तव गुणानाम ईश पारण नयाती. त्या ईश्वराचे गुण किंवा येश पारण नयाती. भगवंताचे 6 गुण आहेत. ऐका, येश श्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य, हे 6 गुण वर्य वस्तीचे आहेत. म्हणून तो मग त्या सगळ्या गुणामध्ये येश नावाचा गुण लहान आहे, पण त्याचं सुद्धा वर्णन होत नाही. बाकीचे तर अजून शिल्लकच आहेत. तदपि तव गुणानाम येश पारण नयाती. नाही काय केलं जात, फक्त एकच आहे, चरणी माथा ठेवीचे हेच भले. असं त्या गोपिकांचं जीवन झालं होतं. आता देवाशिवाय त्यांना दुसरं एक विषय येतो सकळांचा हरी, त्यांच्या आवडीने आवडी तरी. श्री रात्रंदिवस त्याचंच चिंतन करत होते. आपण तेच चिंतन करूया. ठोबा रखुमा आता अतुल बल धामा तुळशीचा हार मोठा आणला, म्हणून किती तुळशी काढल्या कोण असतो बाबा. सर्व संत मंडळी आली. ईश्वर निष्ठांची मांदियाडी भेटतो होता. सज्जनाची संगती सदैव घडावी, दुर्जनाची संगती कदापि न यावी. पण जरी आली तरी त्याला आपल्याला डावलून पुढं जाता आलं पाहिजे. आज या निमित्ताने सर्व संत मंत पूजने भगवानजी शास्त्री आहेत, हरी महाराज आहेत, अतुल महाराज, संतोष महाराज, त्याच्यानं संतोष महाराज सांगितलं, आणि आमचे तुकाराम महाराज. तुकाराम महाराज आमचं सद्गुरू जोग महाराजांचं चरित्र, स्वामी महाराजांचं चरित्र. ते जोग महाराज संस्थेचे सेवक आहेत महाराज म्हणण्यापेक्षा. परवा सांगितलं आपल्याला मला ते नानाने, 4 वर्षेपर्यंत जो अभ्यास करतो तो साधक असतो, आणि 4 वर्ष झाल्यानंतर जो असतो मग तो गुरुबंधू असतो. चांगलं सांगितलं. हे मोठ्या जीवनात आमचं असं आहे, 4 वर्ष असेपर्यंत विद्यार्थी राहतो, आणि 4 वर्ष झालं की गुरगुर करतो. 2-4 जण कसं काय म्हणा, आमच्या गुरुला जमत नाही ते. अरे गुरुनेच लहानाचं मोठं केलं. बरेच मुलं असं करतात. एकदा पाहुणे आले, याचा विवाह झाला होता, 2-3 बंगले बांधले, आणि वरच्या मजल्याने लिफ्टने गेला, आणि पाहुण्याला सांगायला लागला, हे बा हे ते दिसतं ना छप्पर, आणि त्याच्या शेजारी दिसतं ना ते आता सगळं उडून गेलेलं दिसतं थोडं, ते आमची मूळ जागा आहे.
ते आमच्या वडिलांचं. आमच्या वडिलांना नाही काही करता आलं, ते तसंच आहे. पण आम्ही करते झालो आणि हा बंगला बांधला, दुसरा बांधला, तिसरा देऊन नाही राहिला, पण बंगल्या सगळं सौदा करायचं काम चालू आहे. मग तो ऐकणारा चांगला तर म्हणले बरं हा बंगला तुमचा, तो तुमचा, तिसऱ्याचं घ्यायच्या मागे आहे. पण तुमच्या वडिलांनी तुम्हाला लहान मोठं न केलं नसतं तर तुम्ही कसं काय केलं असतं हे? म्हणून कर्तृत्वाला तुम्ही महत्त्व द्या, पण कर्तृत्व ज्याच्या आशीर्वादाने निर्माण होत असते, फलद्रूप होत असते, तिकडे आपण लक्ष ठेवलं पाहिजे. पण लक्ष नाही म्हणून तुम्ही किती पडा. आता जो पडा कोण पुढे पडतो, सारखी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत पडतातच माणसं. तो त्याच्या पुढं आमच्या अण्णा नेहमी सांगतात, हजारे अण्णा, जो तो पावतो तो पडतात. हे पडणं किती दिवस आपल्याला, कुठेतरी आपल्याला थांबलं पाहिजे ना. थांबल्याशिवाय काही उपयोग होत नाही. म्हणून पडून आपल्याला सगळं, म्हणून चालताना असं चाललं पाहिजे. सिंहावलोकन म्हणतात शास्त्रातला यांचा शब्द आहे आपल्या मंडळीत. सिंह चालतो आणि हे डुक्करचा शब्द बरोबर नाही, डुक्करही चालत असतं. पण डुक्कर चालताना इकडे तिकडे कोणा जर आलं कोणी, ते रानडुक्कर, आता गाव डुक्कर बरेच झालेत गावाच्या बाहेर, सगळे पिकं खातात. पण रानडुक्कर मोठे दात त्याला, आणि ते जर भेटलं माणसाला की माणसाला फाडूनच टाकतात. पण राहणारी माणसं त्यांना माहीत आहे, डुक्कर आलं असं म्हटलं की एखाद्या झाडाच्या बुंद्याला चिकटतात असे. मग ते काही पाहत नाही, ते सरळच जाते, इकडे तिकडे पाहायचं जमत नाही त्याला. पण त्याच रानामध्ये सिंह राहतो. सिंह असा बराच लांब गेला की थांबतो, आपल्या आयाड वर करतो, शेपटीचा गोंडा असा करतो आणि किती चालत आलो हे पाहत असतो. याला सिंहावलोकन म्हणतात. तसं आपण आपल्या जीवनात सिंहावलोकन केलं पाहिजे. आपले बापदादे काय करत होते, आपण काय करून राहिलो, आपल्याला काय करायचं आहे, हे थांबल्याशिवाय होणार नाही. चालता कसं काय जमल. कुठंतरी थांबलं म्हणजे मागचा विचार केला जाते, पुढं काय करायचं हे लक्ष घेतलं जाते, आणि कोणाकरता कोणासोबत करायचं हे लक्षात घेतलं जातं. मग जीवन आपलं हे अतिशय बहुमोल आहे. गोपिका भगवंताशी एक रूप झालेल्या होत्या. आता त्यांना एकच फक्त रात्रंदिवस प्रभूचं चिंतन. भगवान रात्री संध्याकाळी पुन्हा गाई घेऊन यायचे, सकाळी पुन्हा सोडायचे, आणि ते रानात गेल्यानंतर सगळे गोपाळ पुन्हा खेळायचे. पेंदा म्हणतो, देवा आतापर्यंत बरेच खेळ खेळलो, पण आता भरपूर झाली, आता वेळ जांभळं येऊन राहिले. झोप नाही आले म्हणजे जांभळा येतात, आणि डोस ओव्हरलोड झाला की तरी जांभळा येतात. आता तुम्हाला तुमचं काही जागरण झालेलं नाही, फक्त डोस ओव्हरलोड होऊन राहिला हे लक्षात आलं आमचं. मग आता जांभळा येऊन झोप येण्याच्या आतच आपण आवरलं पाहिजे. मग तेव्हा गोपाळांनी सांगितलं की प्रभू आता खांदी भार पोटी भूक, काय खेळा याची लहान मुलं खेळत असताना आई बोलाते, बाबा गोंद्या इकडे तो येतच नाही. आणि भूक लागली की आई जिथं असेल तिथं आईला शोधत जाते. तसं जोपर्यंत आपलं शरीर चांगलं आहे, आपल्याला मान सन्मान सगळं मिळते, धन दौलत आहे, तोपर्यंत देवाची गरज वाटत नसते. आणि हे सगळं थोडंसं काहीतरी त्याला धक्का लागलं की मग आपल्याला देव दिसत असतो. तसा देव आता बऱ्याच माणसाला दिसतात. आता परवा कीर्तनात कोणीतरी सांगितलं की सगळं काय केलं, आणि ते म्हणतात आमच्या अंगात अमुक आलं तमुक आलं. काय मंडळी ते म्हणतात आम्हाला प्रत्यक्ष देवाचं दर्शन. प्रत्यक्ष कसं म्हणले, चतुर्भुज असं. तुम्ही परवा तर दारूच्या अड्ड्यावर होते. चतुर्भुज आमच्या संतांचं आयुष्य बरबाद झालं, यांना कधी सामोरही नाही देव, स्वप्नातही येत नाही. तुम्हाला बरं सगळं करून देव प्रत्यक्ष दिसला तुम्हाला. तुकाराम महाराज म्हणतात, जाऊ द्या देवाचं नाव घेतो म्हणून त्याला भलं म्हणतो आम्ही, नाही तर तो लबाडातला लबाड आहे. लटक्या माझे भला, लटक्या लटक्या म्हणेला देव पाहिला
देव पाहिला लबाडातलं का त्याला काय चांगलंच होतं पण बरं आहे देवाचं नाव घेतं आणि देव पाहला म्हणून भला. पण देव पाहता येत नाही असा विषय वाढत राहते. आमच्या आता संत मंडळी आहेत, आम्ही कधी कधी प्रसंगाला येते विषय. कोणी ध्यान करत झालं का वाईट वाटून नका देऊ, चांगलं आहे. ज्याने अभ्यासाने काय गहन पार्था मग ज्ञानापासून ध्यान विशेषच आहे. ध्यान सर्वश्रेष्ठ आहे, पण नुसतं अवडंबर आपल्याला नाही करायचं. तर तिथं आम्हाला जाण्याचा प्रसंग आला. कार्यक्रम संपला आणि इथं 4-5 माणसं, तिथं 5-7 माणसं, दोघा तिघाच्या गप्पा आम्ही ऐकल्या. तर एक जण म्हणतो मी प्रत्यक्ष इंद्रपुरीला जाऊन आलो. दुसरा म्हणतो मी तर यमपुरी सगळी पाहिली. आम्ही म्हटलं काय म्हणजे तुम्ही चित्र पाहिले का कसं नाही आमच्या गुरुचा मंत्र जसा जाज्वल आहे की ज्याची इच्छा केली तिथं जातो आम्ही. आमची गुरुला तर काहीच जमलं नाही. म्हटलं बाबा काय उपयोग. चला विठाला जाऊ द्या, आपल्याला कोणाला धक्का लावायचा नाही. पण आपल्या कृतीने जर वेद प्रणित मार्गाला धक्का लागत असेल तर ते जळो ते गुरु जळो ते शिष्य, काही उपयोग नाही. विठाला 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 वेद मार्गे मुनी गेले त्याची मार्गी चालिलो, न कळेची विषय अंदा म्हणून उघड बोलिलो. वेद प्रणित मार्ग हा सर्व संतांचं बघा. जे देव मानत नाही कधी कधी ते एखाद्या संत त्यांना जवळ घेतात, पण जे वेदाला मानत नाहीत त्यांना जवळ घेत नाहीत. असे काही धर्म आहेत, आता नावं नाही घेता येत आपल्याला. ते देव मानतात पण वेद मानत नाहीत. जे वेद मानत नाहीत ते संतांना मान्य नसतात. म्हणून वेद प्रणित जो मार्ग आहे तोच आपल्याला आपल्या संतांनी सांगितलेला आहे. धन्य ते गोपाळ धन्य त्या गवळणी. म्हण पेंद्या म्हणतो देवा आता खूप खेळ झाले बाबा, आता भुका लागले. बरं झाली आता वेळ म्हणते आणा शिदोऱ्या. आपापल्या शिदोऱ्या आणल्या आणि मग बसले कुठं. खडकी सोडलेल्या मोठा आजीचा दैकाला गोमटा. यमुनेमध्ये खडक पाहिलं आणि मग एकाला बोलवायला लागले. ये रे गड्या पेंद्या सोदाम्या, पेंद्या भोंगडा थोडगा थोड्या टाक भोंगड्या थोडगा थोड्या ये रे गड्या पेंद्या सोदाम्या टाक घोंगड्या सोड गाठोड्या शिदोरीच्या हरी करीतो गोपाळ काला तिरी बैसून ये मुने. आता गेर फसवला मंडळीने आणि आम्हाला काही काढायची ताकद नाही. त्याच्यामुळं हे पेंद्या सुदाम्या वैजा वाकड्या या 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 भगवान काला करून आले. आता कालवा बऱ्याच माणसाला करतायत, पण काला नाही काला करीती संतजन सवे त्यांच्या नारायण. संतांच्या सोबत देव असतो, देव आणि संत मिळून काला होत असतो. ते काला म्हणजे जीव ब्रह्माचं ऐके. मग खडकावर बसलेत. खडकी सोडलेला मोठा आजीचा दहिकाला. देवाच्या सान्निध्यात जर आपल्याला आपलं हित करायचं असेल तर पुन्हा दुर्गुणाचा अंकुर उमटायला नको, उगवायला नको. खडकावर कधी गवत उगवत नाही. आपलं अंतःकरण खडकासारखं घन केलं पाहिजे तरच आपलं उपयोग आहे. ना तर मग काही जडूमोडू त्याचा उपयोग होत नाही. खडकी सोडलेला मोठा आजीचा दहिकाला. सर्व गोपाळांचे पदार्थ एकत्र केले, त्याचा काला तयार केला आणि भगवंताने ते वाटायला सुरुवात केली. आता सर्वांचे पदार्थ एकत्र केले म्हणून सर्वांना सारखंच वाटलं पाहिजे ना. पण काहींना गडबड असते म्हणून भगवान म्हणतात हाती टोका काय प्रमाणे आपलं अधिक उणे नाही अधिक उणे नेदी का. अधिक उणे नेदी का. बरोबर आहे. तिथेच गोपाळ गर्दी करत होते ना, मला भेटते की नाही. मग देवाने सांगितलं तुम्ही गडबड करू नका, मी कोणाला जास्ती देणार नाही
आणि कोणाला कमी पडू देणार नाही. याला वाटणाराची बहारदारी म्हणतात. ना तर एखाद्याला वाटायला लावलं, वाटा पास. आम्ही आता पाहतो बऱ्याच वेळेस असे माणसं हुशार असतात. पहिल्यांदा आपलं कागदात काढून ठेवतात. मग याला मुठभर, त्याला मुठभर, जवळचं असलं की 2 मुठा आणि पुढच्याला परसात वा. मग हे का वाटणं असते. सगळ्यांना सारखं आलं पाहिजे. माणसं किती आहेत, आपल्याजवळ पदार्थ किती आहे, असं पाहून वाटलं पाहिजे. मग सगळ्यांचे पदार्थ देवाने घेतले आणि सांगितले तुम्ही काळजी करू नका, मी सगळ्यांना सारखं वाटणार आहो. तुम्ही देवाला माना नका मानू, पण देव काही तुमचं एका दिवसाचं आयुष्य कमी करत नाही. देवच नाही म्हणणारे माणसं एकटे ओरडतात, संघटनेने ओरडतात आणि परदेशातली ताकद घेऊन ओरडतात. म्हणून काय देवाने मारून टाकलं का त्यांना? देवाने नाही मारून टाकलं. देव देवाचं काम करतो, तुम्ही तुमचं काम करत राहा. मुलांनी किती आईला शिव्या दिल्या म्हणून काय आई काय त्या मुलाच्या नरडीचा घोट घेते काय? हा, दारू प्यायला जर आईने पैसे दिले नाही तर मुलं मारतात आईला. म्हणून भगवंताची अवस्था तीच आहे. सर्वांना तो काला सारखा वाटला. काला म्हणजे एकीकरण. द्वापारयुगामध्येच भगवंतानी सर्व जाती धर्म एकत्र येऊन कसं गुण्या गोविंदाने नांदायचं. पण आता माणसाला सवय असते. आता बोलता बोलता जाता, पण दावणीला बैल असतात ना, 2-4 बैल असावे. मालक उदार असतो, सगळ्यांना आणतो. त्याला ते कडू घास काय असं टाकलं की काही बैल असे असतात आपल्या पुढचं तसंच ठेवतात आणि दुसऱ्याचं खाऊन घेतात. बरं काही हरकत नाही, खाल्लं तर मग तुझं पोट भरलं, आता आहे त्याला तर खाऊ दे ना. ते खायला लागले त्याला धडक मारतात. आणि एकाच मालकाचे आहे ना तुम्ही, आणि मालकाने उदारपणाने तुम्हाला टाकलेलं आहे. बरं तुम्ही खात नाही, तुमचं पोट भरलेलं आहे, त्यांना खाऊ देत नाही, ते खराब झाल्यानंतर उखंडावर जाते. तुला ना मला घाल, अशी आपलं मान आहे की नाही? तसं समाजामध्ये आपण पाहत, आप मर गए तो मर गए, यजमान को लेकर मर गए बस. म्हणून वसुधैव कुटुंबकम आपल्या ऋषीमुनीने आपल्या शास्त्राने आपल्याला सांगितलेलं आहे. हे जगाच्या पाठीवर कुठल्याही देशामध्ये पाहायला मिळणार नाही. म्हणून भगवंतानी हा एकात्मतेचा काला द्वापार युगात आपल्याला सांगितला आणि सर्वांना एकत्र केलं. सुदामा ब्राह्मण होता हे सगळ्यांनाच माहीत आहे. सुदामा ब्राह्मण, दुःखी दरिद्र. पेंद्याची जात माहीत आहे का कोणाला? आता आम्हाला काही माहीत नाही. आमच्या शास्त्री महाराजाला नाही सांगता यायचं. सांगता येत असेल तर काय म्हण. वाकड्या कोणत्या जातीचा आहे, वयच्या कोणत्या जातीचा आहे, हे सगळे 18 पगड जातीचे होते, एका जातीचे नव्हते. आणि सगळ्या जाती धर्म एकत्र केले भगवंतानी. एकात्मता रुजवली. एकात्मता काही आताच आली असे ते 60-70 वर्षापासून, तसं नाही, पूर्वीपासून आहे. आणि मग ते एकात्मतेचे विचार आपल्या भक्तांना दिले, त्यांचं जीवन सुखी केलं. ज्या संतांचं जीवन सुखी झालं त्यांचं मोठ्या प्रेमाने आपण चिंतन करूया. धन्य ते गोपाळ, धन्य त्या गवळणी, धन्य ते गोकुळ. जिथं जिथं भगवंताचा संतांचा अवतार होतो त्या पुण्यभूमी असतात. आपले भारतभूमी हे सगळे तीर्थक्षेत्राने तुडुंब भरलेले आहे. परदेशामध्ये नद्या आहेत पण तीर्थ नसतात, बिल्डिंग आहेत पण मंदिरं नसतात, माणसं आहेत पण संत नसतात, पुस्तकं आहेत पण ग्रंथ नसतात. हे सगळं आपल्याला ह्या देशात पाहायला भेटते. म्हणूनच या भूमीला भारतभूमी, मातृभूमी आपण म्हणतो ना, आईचं स्वरूप आपण याला दिलेलं आहे, जे सर्वांचं कल्याण करते. अशा या मातृभूमीला आपण सर्वांनी वंदन करायचं, ईश्वराला वंदन करायचं आणि संत वचनाप्रमाणे आपण आपल्या जीवनाची वाटचाल करत राहायची. ज्या संतांना हा प्रसाद दिला त्यांचं मोठ्या प्रमाणे चिंतन करू. कीर्तनाची सेवा आटोपलेली आहे. यानंतर माऊलींचं भजन होईल आणि बाबांचं भजन होईल. आणि बाबांचं भजन झाल्यानंतर आपल्या कार्यक्रमामध्ये ज्या ज्या भक्तांनी एकटं येऊन किंवा आपल्या संघटनेने येऊन, समुदायाने येऊन जी जी सेवा केली ते त्यांचे सर्व नाव आमचे विद्यार्थी बंधू सांगतील. पण ओझर तर आम्ही सांगतो. रक्षण करणारे, त्याच्यानंतर झाडून घेणारे, अन्नदान करणारे,
तयार करणारे, गायक, वादक, टाळकरी, पारायण करणारे, हे सगळ्यांचं आम्ही अभिनंदन करतो. आणि 8 दिवस तुम्ही बघा, इतकी तुम्ही आवडीनं आले, थंडी तेवढ्याच आवडीनं आली. 8 दिवस मुक्कामच होता इथं. खूप थंडी, दिवसभर गारठं वाजायचं. काही तर म्हणत दिसेना. आता म्हणलं आता उगाच आपण आलो, हे काय मराठी पाडी आहे. आता गार पाण्याने आंघोळ करायचं काय. मगाशी बोलून गेलो मी, लहान लहान मुलं पाहिले ना, असं वाटत होतं एखादं गेलं याच्यातलं तर बघू देवस्थानावरच यायला बसतं. पण काय नाही माणसानं, जेवढं पांघरून घ्यावं तेवढी जास्त थंडी वाजते. आणि एकदा पाण्यात बुडी मारली वर आलं की मग काय थंडी कुठं जाते काही कळतच नाही. मग खूप खूप आपण कष्ट सहन केले, त्रास सहन केला. आणि बाबांच्या विषयी, भगवान दत्तात्रयाविषयी आणि आपल्या परमार्थाविषयी अंतःकरणातली असलेली श्रद्धा ही आपण वृद्धिंगत करून दाखवली. म्हणून पुनश्च आपलं अभिनंदन. भजनानंतर मग थोडी सूचना आपल्याला मिळेल. आणि एक बोलता बोलता राहून गेलं, सगळ्यांनी जी सेवा केली, अन्नदान करा. आजचं जे अन्नदान आहे, रोजचं सकाळ संध्याकाळ बघतायतच, पत्रिकेवर त्यांची सर्वांची नावं दिलेली आहेत. तर आज सर्व भक्तांना ज्यांचं अन्नदान आहे त्यांचे आम्ही अभिनंदन करतो. सर्वांचंच अभिनंदन करून शब्दास विराम. ज्ञानेश्वर